नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही माहेरी निघून गेलेली आहे. ही गोष्ट अद्वैतला समजते आणि तो त्यावेळेस खूप कासावीस होतो. खरं तर त्याला असं वाटत असतं की नक्की ही का गेलेली आहे. नाही, ही डिझाईन पूर्ण करायलाच गेली की काय. आता आपण जाऊया आणि तिला रंगेहात पकडूया असा सगळा अद्वैतचा प्लॅन असतो. पण घडतं मात्र उलटंच. कारण अद्वैत जेव्हा कलाला भेटायला, कलाला शोधायला हा खऱ्यांच्या घरी पोचतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिथे पोचलेला असतो. तेव्हा कला घरी सगळ्यांशी छान गप्पा मारत असते. कला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तिथं ना सगळे पुतळेच आहेत आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे, असं ती विचारत असते. तेव्हा अद्वैत समोर आलेला असतो आणि संगीता म्हणते जावई बापू. तेव्हा कला म्हणते हो, अगदी बरोबर, तुझा जावई बापूच. हे ऐकल्यानंतर अद्वैतलाही धक्का बसलेला असतो आणि संगीता म्हणते की जावई बापू तुम्ही आलात, असं संगीता म्हणते. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. कारण इथे अद्वैत आलेला आहे आणि आपण हे सगळं बोलून बसलेलो आहे. अद्वैतलाही धक्का बसतो कारण कला त्याच्याबद्दल हे असं बोलत असते. खरं तर त्या दोघांमध्ये असं नेहमीच चाललेलं असतं एकमेकांना वाईट बोलणं. पण आज ही हिच्या माहेरी जाऊन पण माझ्याबद्दल असं काहीतरी बोलत आहे. या गोष्टी मात्र अद्वैतला सहन होत नाहीत. तो कलाकडे रागाने पाहत असतो. कला पण त्याच्याकडे पाहत असते. त्याला असं वाटत असतं की आपण हिला आता डिझाईन काढताना पकडणार आहोत. पण घडतं वेगळंच. कारण इथं काय कला डिझाईन वगैरे काढत बसलेली नसते, तर ती घरातल्यांशी गप्पा मारत असते. आता कलाचं पण तोंड पडलेलं असतं कारण तिने अद्वैतबद्दल काही बोलत असते आणि नेमका अद्वैत तिथं पोहोचलेला असतो. कला अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. कारण या दोघांनी मिळून गोंधळच असा घातलेला असतो. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. कला विचार करत बसलेली असते. तिच्या डोक्यातून सरोज जे काही बोललेली आहे ते विचार काही केल्या जातच नसतात. तिला असं वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हे सगळं कशामुळं होतं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण सरोज मॅडम काहीही कारण नसताना माझ्यावरती वाटेल ते आरोप करत आहेत आणि मी मात्र हे सगळं निमूटपणे सहन करायचं. पण माझं चुकलं तरी काय होतं, मी चूक काहीच केलेली नाही, मग तरीही त्या माझ्या बाबतीत असा विचार का करतायत, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कारण आज तर सरोज मॅडमनी हद्द पार केली. तिला ते सरोजचं सगळं बोलणं आठवत असतं. ती म्हणत असते की खूप अति झालं हे, कारण मी एवढं सहन करू शकत नाही, असं म्हणणं इकडे कलाचं असतं. कलाला असं वाटत असतं की जे काय झालेलं आहे त्यात माझा काहीही दोष नव्हता, तरीही सरोज मॅडम माझ्याबद्दल इतका वाईट विचार का करतात. आज तर त्यांनी माझ्या चारित्र्यावरती संशय घेत त्यांनी माझ्याकडून त्या पेपरवर साईन घेतली. पण मी ती साईन का केली, मी करायला नको होती ती साईन, हा प्रश्न आता कलाला पडतो. कारण त्या काहीही बोलतील आणि मी कसंही त्यांचं ऐकून घ्यायचं आहे. पण मी का त्यांचं सहन करू, का मी सही केली आणि हे सगळं का होतं आहे. आत्ता खरं तर बाबा असायला पाहिजे होते. बाबांना न सांगताही माझ्या मनातलं सर्व कळत होतं. आता काय करू हा विचार कला करू लागते. तेव्हा तिच्या डोक्यात येतं की मला बाबांकडे गेलं पाहिजे. कारण आता मला खूपच एकटं वाटू लागलेलं आहे. कारण कलाच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला असतो आणि कला विचार करत असते. कलाला वाईट वाटत असतं, हे सगळं काय होऊन बसलं आहे, हा प्रश्न कलालाही पडलेला असतो. आणि तेवढ्यात इकडे अद्वैतने आता सानिकाला कॉल केलेला असतो. अद्वैत सानिकाला म्हणतो की आपल्याला स्वामीनाथन यांना पुढच्या डिझाईन द्यायच्या आहेत, तर तुझी जी डिझायनर आहे तिला कॉलवरती घे आणि तिच्याशी आपण बोलून घेऊया त्या डिझाईनच्या संदर्भात. तेव्हा अद्वैतने आता हे सर्व केलं आहे. तेव्हा सानिकालाही टेन्शन येतं. सानिका म्हणते पण आता जर कला मॅडम बोलल्या तर, आणि त्यांचा आवाज अद्वैत साहेबांनी ऐकला तर, हा प्रश्नही सानिकाला पडलेला असतो. तेव्हा सानिका म्हणते की ठीक आहे. मग सानिका फोन करते तर कला काही सुरुवातीला फोन उचलत नाही. अद्वैतला बघायचं असतं की नक्की यांचं काय चाललेलं आहे. म्हणूनच अद्वैत हे सर्व करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सानिका कॉल करते आणि सानिका कॉलवरती हे सांगते की
आत्ता अद्वैत साहेब कॉलवरती आहेत आणि मॅडम त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, कारण तिची मैत्रीण श्रुती आहे, तिला तिने असं सांगितलेलं असतं. तेव्हा कला फोन उचलते. कला निघालेली असते, तर इकडून अद्वैत सांगत असतो. तेव्हा कला म्हणते की मला ना थोडी इमर्जन्सी आलेली आहे, खरी प्रॉब्लेम झालेला आहे. ऑलरेडी मी तिला डिझाईन पाठवलेल्या आहेत आणि आजच्या ज्या डिझाईन आहेत त्या आज रात्रीपर्यंत पाठवेल. त्यामुळं आज मी कामात आहे, मला थोडं घरगुती प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेममध्ये मी अडकलेली आहे. त्यामुळं मी तुमचं काम करते, फक्त थोडासा वेळ द्या, असं ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत विचार करतो की हे सगळं काय झालं आहे, कारण घरी तर असा कोणताच प्रॉब्लेम झालेला नाही, मग ही अशी का बोलली? म्हणजे नक्की ही तर खरेच आहे ना, खरेच डिझाईन देते ना मला? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो, कारण असं घरी काहीही घडलेलं नाही. मग खरे कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकले? मग ती आत्ता असं का म्हणाली? असे प्रश्न अद्वैतला पडलेले असतात आणि ते प्रश्न तो विचारत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी सोहमच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सोहमच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती पाहते, तेव्हा तिला धक्का बसतो. सगळे कलर, सगळी रूम अस्ताव्यस्त ठेवलेली असते आणि तिला कळत नसतं की काय आहे हे सगळं, काय करून ठेवलं आहे सोहमने? हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते, एवढं अद्वैत दादा म्हणत असतो, पण अद्वैत दादाचं गुण मात्र याला घेता येत नाही, असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी त्याची रूम आवरू लागते. रोहिणी रूम आवरत असते आणि ती चित्र म्हणते की उलटं का ठेवलं आहे, म्हणून त्या चित्राकडे जाणार असते. तेवढ्यातच सोहम तिथे येतो आणि म्हणतो, आई काय करतेस तू हे? तेव्हा ती म्हणते, रूम किती अस्ताव्यस्त केली आहेस रे, जरा पण व्यवस्थित ठेवत नाही आहेस तू, लहान मुलांसारखा वागत असतो. त्यावरती सोहम म्हणतो, आई बास ना, नको ना तू ह्या सगळ्या गोष्टी करत जाऊ, कारण तुला माहिती आहे ना माझे मी करतोय ते. आणि सोहमची चिडचिड झालेली असते. तर सोहमचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता जे काही रूममध्ये आहे ना ते तसंच राहू दे, ते आवरू नकोस तू, माझी मी आवरेल ते, असं सोहम सांगत असतो. तेव्हा रोहिणी म्हणते, अरे काय झाले बाळा, तुला आत्ता नाही आहे का बोलायचं, तू नंतर बोलणार आहे का? बरं ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही, नंतर येऊन सांग मला. बरं ते आवरून ठेव सगळं रूममधलं. मग तुला माहिती आहे का, जर बायको आली आणि तिने हे सगळा पसारा बघितला तर कान उपटेल ना ती. नाही बरोबर आहे, उपटायलाच पाहिजेत. मी तिला सांगेल, बाई तू एक कान पकड, मी दुसरा पकडते, असं सोहमला ती बोलते. सोहम मात्र चिडचिड करतो आणि त्याला नंतर वाईट वाटतं की माझ्या आईचा काहीच दोष नाही आहे, मी तिच्यावर चिडचिड का केली? हा प्रश्न सोहमला पडलेला असतो. सोहम म्हणू लागतो की नाही, माझं चुकतं आहे, मी आईवर चिडचिड करायला नको होती, तिने तर मला एवढं छान समजून घेते, तरीही मी तिच्यावर चिडचिड का करतोय? हा प्रश्न सोहमला पडलेला असतो. इकडे कला आता खऱ्यांच्या घरी आलेली असते आणि दिनकर जेवत असतो. तेव्हा संगीता दिनकरला जेवायला देत असते, म्हणत असते की अहो अजून एक पोळी घ्या. दिनकर म्हणत असतो, अगं मला कामावरती जायचं आहे आणि तुम्हाला अजून पोळ्या काय वाढते? तेव्हा संगीता म्हणते, अहो तुम्ही कामावरती जाणार आहात ना, म्हणूनच देते, थोडं जास्त खाल्लं तर चालेल ना. तेवढं कला तिथे येते आणि कला आलेली पाहून संगीता म्हणते, अगं कला तू? तेव्हा कला म्हणते, काय झालं, असं धक्का बसल्यासारखं का दोघं पण माझ्याकडे बघताय? का मी माहेरी यायचं नाही आहे का? आणि काय झालेलं असेल तरच यायचं आहे का? मग संगीता म्हणते, थांब तुला पण जेवायला वाढते. तेव्हा कला म्हणते, नाही मला नको, मी खाऊन आले. तेव्हा संगीता म्हणते, अगं करते काहीतरी, थांब पाणी आणते. आणि इकडे दिनकरला मात्र कलाच्या चेहऱ्याकडे पाहून हे सर्व कळत असतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तर दिनकर संगीताला म्हणतो की हे ताट आत घेऊन जा. तेव्हा संगीता म्हणते, तुमचं जेवण झालेलं नाही अजून. तेव्हा दिनकर म्हणतो, अगं हो बरोबर आहे, पण माझी लेक आली आहे ना, माझं राहिलेलं अर्ध पोट भरलं की. तू काय कर माहिती आहे का, कलीसाठी तिच्या आवडीचं काहीतरी बनव, जा बरं आत पटकन, बनव लवकर, असं म्हटल्यानंतर संगीता म्हणते की हो. आणि मग दिनकरला काही करून संगीताला आत पाठवायचं असतं आणि कलाशी बोलायचं असतं, म्हणून दिनकरने संगीताला आत पाठवलेलं असतं. तेव्हा दिनकर कलाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, काय झालं बाळा, कसल्या प्रॉब्लेममध्ये? कसे तू आज सहज तर तुझ्या बापाला भेटायला आलेली नाही, हे मला माहिती आहे.
तेव्हा कला म्हणते की तुम्हाला कसं कळलं बाबा? तेव्हा दिनकर म्हणतो, तुला माहिती आहे का, जेव्हा मी टेन्शनमध्ये असायचो तेव्हा तू माझ्याजवळ यायची आणि म्हणायची कोणतंच टेन्शन किंवा कोणताच प्रॉब्लेम आपण सोडवू शकत नाही असं नसतो, म्हणजे कोणतीच गाठ सोडवता येणार नाही अशी नसते. आणि मग मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचो आणि त्यानंतर मग तू माझी समजूत घालायची. तसंच तुझ्या बाबतीत पण आहे. तुझ्या डोक्यावरनं हात फिरवला की तुला बरं वाटतं आणि तुझे प्रॉब्लेम तू मला सांगू शकतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न झालं की प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आता आपलं असं कोणी राहिलं नाही. पण त्या मुलीने मागं फिरून बघायचं, तेव्हा तिचा जो बाप असतो ना, तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तिचा जो बाप असतो ना, त्याला त्याच्या मुलीची काळजी असते, म्हणून तो त्याच्या मुलीचा आधार कधीच तोडत नाही. कितीही कोणीही काहीही म्हटलं तरी प्रत्येक मुलीचा आधार तिचा बाप असतो. आणि मला माहिती आहे, मी तुझ्या डोक्यावरनं हात फिरवला तरीही तुला बरं वाटतं आणि तुझं मन हलकं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही काहीही कधीही वाटलं की आपलं मन हलकं करायचं आहे, तेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, तर धडक यायचं निघून आपला प्रॉब्लेम सोडवायचा आणि मग थोडं रिलॅक्स व्हायचं आणि मग पुन्हा पुढच्या लढाईसाठी सज्ज व्हायचं. आणि मग कला म्हणते की बाबा, मला एक कळत नाही आहे, मी थकायला झालं आहे, मला खूप थकायला झालं आहे. सतत स्वतःला प्रूव्ह करणं, सगळ्यांच्या समोर दाखवणं की नाही, माझं चुकलेलं नाही. मला ना कळत नाही आहे, कारण मी कितीही चांगली वागले तरी समोरच्याच्या मनात जर माझ्याविषयी कटुताच असेल तर मी काय करू शकते? मी त्यांच्या मनातली माझ्याबद्दलची कटुता कशी काढून टाकू शकते? मला कळतच नाही आहे बाबा, मी काय करू? हा प्रश्न कला दिनकरला विचारत असते. कला जेव्हा दिनकरशी हे सर्व बोलत असते तेव्हा दिनकर म्हणतो की हे बघ बाळा, काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, कोणतीच गाठ सोडवू शकत नाही अशी नसते. आपण प्रत्येक प्रॉब्लेम हा सोडवू शकतो, त्याच्यावरती सोल्युशन हे मिळत असतं आणि तो आपण सोडवू शकतो, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी, कुणीही कितीही चुकीचं वागलं किंवा आपल्याबद्दल चुकीचा विचार केला तरीही आपण मात्र आपला चांगुलपणा सोडायचा नाही. त्या समोरच्या व्यक्तीशी आपण चांगलंच वागत राहायचं. काहीही झालं तरी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव की त्या समोरच्या माणसाला कळलं पाहिजे की आपण इतकं माणसांना ओळखतो, पण या मुलीला ओळखायला मात्र आपण चुकलेलो आहोत. आपण हिला ओळखू शकलो नाही. खरंच बाकीच्यांपेक्षा ही काहीतरी वेगळी आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, असं दिनकर सांगत असतो. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. दिनकर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव की कितीही प्रॉब्लेम आला, कितीही टेन्शन आलं तरी कधीही अगदी काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही, धीर एकवटून कामाला लागायचं. काहीही झालं तरी तुझं चांगलं वागणं कधीच बंद नको करू. तू प्रत्येक वेळेस चांगली वागतच राहा. समोरच्याला त्याची चूक आपोआप कळेल की आपण या मुलीशी का चुकीचं वागलो आहे, या गोष्टीची जाणीव समोरच्याला नक्की होईल, असं दिनकर कलाला समजवत असतो. कला पण दिनकरचं ऐकत असते. तिला खूप छान वाटत असतं आणि कला दिनकरच्या मिठीत जाते. दिनकर तिच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि दिनकर म्हणतो, मला माहिती आहे तू राहायला आलेली होती, मग आता काय करणार आहे? राहणार आहेस का जेवण करून जाणार आहे? असं जेव्हा दिनकर म्हणतो तेव्हा कला म्हणते, मला कळलं नाही आहे बाबा, तुम्हाला कसं कळलं हे सगळं? असं जेव्हा दिनकर म्हणतो तेव्हा कला म्हणते, कलाला दिनकर म्हटल्यानंतर दिनकर म्हणतो की तू का आलेली हे मला कळणार नाही आहे का? तुझ्या डोक्यावरती हात फिरवला तरीही मला सगळं कळतं. असं म्हणता क्षणी कलाला खूप भारी वाटतं आणि कलाचं सगळं टेन्शन गेलेलं असतं. कला म्हणते की आता आईच्या हातचं, मी राहायलाच आली होती पण मी आता आईच्या हातचं काहीतरी गरमागरम खाते आणि मग जाते. तेव्हा दिनकर म्हणतो की चालेल आणि कला आता जाणार असते. कला म्हणते की खरंच बाबा, तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. तेव्हा दिनकर म्हणतो, यापुढं कधीही काहीही प्रॉब्लेम वाटला तरी त्या क्षणी बिनधास्त यायचं आणि तुझंच घर आहे. जेव्हा तुला तुझ्या डोक्यावरचा ताण हलका होईल तेव्हा तू जा, असं दिनकर सांगत असतो.
कलाला खूप छान वाटत असतं. कला म्हणते की आता मी थोड्याच वेळात निघते, कारण घरी पण जायला मला उशीर होत आहे. हे कला दिनकरला सांगत असते. दिनकरला खूप छान वाटत असतं. आपल्या मुलीला एवढी समज आहे या गोष्टीचा एक आनंद वेगळाच असतो. हे दिनकरला जाणवत असतं, कारण कला ही जशी सर्व गुणसंपन्न आहे तशी ती सर्वांना समजून घेणारी आहे हे तिच्या आईबाबांना चांगलंच माहिती आहे. दिनकर पण हसतो, कला पण हसते. कलाचं सगळं टेन्शन गेलेलं असतं. कला आता खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दिनकर इकडे कलाची समजूत घालतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या छान गप्पा चाललेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत इकडे घरी आलेला असतो आणि अद्वैत अंजूला विचारतो, काय झालं, कुठे आहे तुझी ताई? तेव्हा अंजू म्हणते, नाही मला नाही माहिती, नाही दिसली नाही आहे ना आल्या आल्या म्हणून विचारलं. तेव्हा अंजू म्हणते की नाही मला माहीत नाही आहे कुठे आहे ती. असं अंजू बोलल्यानंतर अद्वैतला कळतच नाही आहे की आता ही खरे कुठे गेली नक्की. तो म्हणतो की ठीक आहे रूममध्ये असेल, म्हणून रूममध्ये पाहण्यासाठी तो रूमकडे येतो. रूममध्ये सगळीकडे तो पाहतो पण त्याला काही कला दिसत नाही. तो सगळ्या रूममध्ये शोधाशोध करतो. त्याचबरोबर तो म्हणतो की माझे कपडे शोधत असतो, कारण त्याला फ्रेश व्हायचं असतं. कारण तो फ्रेश झाल्याशिवाय ऑफिसमधून आलं की तो पहिलं फ्रेश होत असतो आणि त्याला फ्रेश झाल्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणून तो फ्रेश होण्यासाठी कपडे शोधू लागतो, पण त्याला रूममध्ये काहीच सापडत नाही. तो म्हणतो की हिची सवयच नाही गेलेली. हिला मी किती वेळा सांगितले माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, माझ्या वस्तू जागच्या जागी जशा होत्या तशाच ठेवायच्या आहेत. मी हिला इतक्या वेळा सांगितले पण ही अजिबात ऐकत नाही, असं तो म्हणत असतो. तेवढ्यात आबाही बाहेर आलेले असतात. आबाही म्हणत असतात की अंजू अगं माझा चहा आण, असं अंजूला ते सांगत असतात. तेव्हा अंजू म्हणते की हो आबा, आणि मग ती आबांसाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणतो, काय झालं, कुठं आहे तुझी कलाताई? नाही आल्यापासून मला ती दिसली नाही आहे ना म्हणून विचारलं. तेव्हा आबा म्हणतात, काय झालं रे, आल्या बायको दिसली नाही तर लगेच इतका का सावीस झालास तू? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही तसं नाही विचारलं, जा बरं कपडे बदलून ये जा, अजूनपर्यंत तू बदलली नाही आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो तेच मीच करतो आहे पण मला सापडत नाही आहेत ना. तेव्हा तो इकडे अंजूला विचारतो, अंजू माझ्या मोबाईलचा चार्जर कुठं आहे, मला तो मिळत नाही आहे. त्याचबरोबर माझे कपडे कुठं ठेवलेले आहेत घरचे. तेव्हा अंजू म्हणते, नाही मला नाही माहिती, ते सगळं कलाताईच बघतात ना, त्याच्यामुळं सध्या मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. अद्वैतची चिडचिड होत असते. अद्वैत म्हणत असतो, नक्की ही गेली कुठं? आणि आबा सांगतात की माहेरी गेली आहे ती. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय? आणि अद्वैत म्हणतो, ही काय वेळ झाली का जाण्याची? तो मनातल्या मनात बोलत असतो. तो म्हणत असतो, ही न सांगता का गेलेली आहे? सांगून जायची काय पद्धत वगैरे, आणि असं काही घडलेलं पण नाही आहे ना, मग अचानक का गेली ही? हिला काय वाटलं असेल जावं माहेरी? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत रूममध्ये येतो, फोन लावू लागतो. फोन काही लागत नसतो. तो बघतो तर त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते आणि तो रूममध्ये चार्जर शोधत असतो, पण त्याला चार्जर काही मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, ही मुद्दाम अशी करते, हिने माझ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्याच नाहीत आणि हिचं जरा वागणं अति झालेलं आहे. ही अचानक का निघून गेली, नक्की कळेल का मला? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की काहीही झालं तरी हिची जी मस्ती चाललेली आहे ती उतरवायलाच पाहिजे. कशासाठी गेली असेल ही? तेव्हा तो म्हणतो, हां आत्ता लक्षात आलं माझ्या, म्हणजे हिने डिझाईन पूर्ण करण्यासाठी तिकडं गेली आहे, कारण इथे असेल तर त्या डिझाईन तिला पूर्ण करता येणार नाहीत ना, म्हणूनच गेलेली आहे ती, असा विचार अद्वैतच्या मनात येतो. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, अद्वैत म्हणतो की आता तिथे जाऊन मी तिला रंग्यात पकडणार आहे. एकदा मी तिला पकडलं की मग ती काहीच बोलू शकणार नाही. आणि अद्वैत गाडी काढतो आणि डायरेक्टली खऱ्यांच्या घरी येतो. खऱ्यांच्या घरी येतो आणि म्हणतो, आता कळणार मला ही नक्की इथं काय करते, कारण मी न सांगता इथं आलेलो आहे, त्यामुळं मला कोणी थांबूही शकणार नाही. अद्वैत या सर्व विचारांनी तो चाललेला असतो. तो म्हणत असतो की आता मी गेलं की कलाला विचारणार. इकडे कला आणि सर्वांच्या गप्पा रंगलेल्या असतात. कला सांगत असते की चांदेकरांच्या घरी कोण कोण कसं कसं आहे. सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे, असं कला बोलते आणि त्याचवेळी संगीता म्हणते, हो जावई बापू ना. तेव्हा कला म्हणते, हो अगदी बरोबर,
खरंच तो म्हणजे ना सगळ्यात मोठा पुतळा आहे असं कला सांगत असते. आणि तेवढ्यात अद्वैत तिथं आलेला आहे. कलाला माहितीच नसतं कला अद्वैतबद्दल बोलत आहे. आणि संगीता म्हणते, जावई बापू तुम्ही या या. आता कलाला धक्का बसतो. अवघडल्यासारखं होतं, कारण आपल्या तोंडातून जो शब्द गेलेला आहे त्याच्यामुळं तिला थोडंसं लाजल्यासारखं होत असतं. अद्वैत कला पण अद्वैतकडे पाहत असते आणि त्याचबरोबर अद्वैत कलाकडे पाहत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.